म्हणजे अशी राहते तुमच्या गावातली धुईमती नाही. हो रे का, शिमगा म्हणजे शिमगाच आहे बा. हा म्हणजे कोणाला सोडत नका हो तुम्ही. हो बिलकुल एकमेकाच्या अंगावर पाणी हे ते. हा दिवसभर बिलकुल त्याच कामी नाही. पण नंतर मग पार्टी गिरटी. मला का खतरनाक काम आहे बा तुमचं तर. हो ना, म्हणूनच हे रंगीक सगळं आणून ठेवलं वाटते नाही. उद्याची तयारी वाटते पुरी आहे. विचारूच नका ना. हो मग काय आता उद्या पान तुम्ही आता तुमच्यावर आहे बरं. उद्या पाहिजे जरा समावून राहायचं तुम्ही. अरे नाही रे बुवा, लय सतावू नका का. हो नालीगिरी टाकसार बुवा. हो रंगीक लावजा मले. पण मले कसं उद्या जायचं आहे मामा लुटरीच्या इथं. हो त्यानं बोलावलेलं आहे. हो कर आहे म्हणे, ये म्हणे. हो म्हणून म्हणलं मी चाललो तिकडे. हो सकाळच्या टप्प्यात आहो मग मी. काय तुम्ही राजा हे बा तुम्ही कुठे जा आपण रघुलेश्वर जाऊ तुम्हाला. हो ते सांगतो बाकी तुम्हाला. हो आमचं कसं एक टार्गेट असते. टार्गेट म्हणजे टार्गेट. हो आता कसं यावर्षी कोरायला पकडा नाही म्हणलं भुसणे. यावर्षी कोरायला घेता मला टार्गेटवर. बळबोल बघा ना बळबोल या. हो ते आले की मजा येत जरा. त्याला म्हणा या म्हणा पार्टी गिटी आले तर आले. मस्त बिलकुल रंगोनी हे ते. एक साल आलते ते बिजा मावळ केलं त्यानं. ते पाहिजेच नाही का बळभोज जर असले ना. हो बस मावला होळीचा ना मारती फोन तर जवळ तोयले का. हो बळबोल म्हणा या म्हणा पार्टी आहे म्हणा जरा. या म्हणा लावा फोन. बोलाव का त्याला. बरं बिलकुल. हो चांगली धुईमातीच करून घेऊया पाहिजे. हो थांबा लावतो फोन त्याला. बोलावतो बरोबर चाटी चाटीनं. हे बा इच्छापेक्षा पूर्ण ना ते झाले. कुठं बसताय बा घरी दिसलो का नाही मी. सगळे कॉलनीवाले मा सांगा देतो. हो बडबो कुठं आहे बडबो कुठं आहे म्हणजे पुरं आहे बा. सगळे कॉलनीवाले मा मागं. तिकडे रामपूरला गेलं तर ते मा मागं. म्हणून म्हणतो कसं आहे आता लुटेऱ्यानं बोलावलं. चिमनराव सोबती आहे. दोघं जण आपलं गुपचूप मध्ये गाडीनं जातो. मस्त कसं आपलं तिथं आपलं जेवण खावणं केलं चालले येतो. म्हणून म्हणून राहिलं तुले. म्हणून चाललो मी. हो पण कसं आहे सवय लागतात ना. ते माणूस आता लुटेरे कसा आहे कसा नाही. काही घेते घेते का ते म्हणजे काही थंड गिंड असं तसं काही आहे का त्याच्यात. नाही ना बा बाटलीचा नादच नाही दिले. हो त्याला बा चोरी चपाट्या काय करायचं ते केलं असेल म्हणते ना. चिमणराव सांगेन मला. हो पण हे बा थंड बिलकुल त्याला चालतच नाही म्हणे. हो खाणं मस्त पद्धतशीर आपलं राहणं. हो असं त्याचं धोरण आहे. आता कोणाचा फोन आला. हॅलो हॅलो. काय जवळ बापू काय रे गहू ते पण फोनही नाही लावला एखादा. काय कशी निघाले गहू काय काय. हो काही सांगायचं काम नाही. जाऊ दे ना बा जाऊ दे ना. ते विषय 3 दिवस मोडले ना तिथं. मग काय तर 3 क्विंटल गहू नाही राहायचे त्यात. अर्धा क्विंटल तर ते कचराच निघाला. जाऊ दे बा आणले मी साफ करून दे झालं ओके. काय म्हणत होता काय लावला फोन. नाही काही नाही म्हणलं कसं आहे या ना उद्या. माझी बहीण आहे का तिथं. आहे का म्हणलं. पाय 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 आहे ना इथंच आहे ना. थांब ना तू आता. हो आता ते इथं नाही आहे तुझी बहीण. हो बोलला काय म्हणत होता. काही नाही म्हणलं कसं बहिणी देखता नाही बोलता येत. या म्हणलं उद्या. कसं कर आहे जरा होळीची. हो धुलीवंदन या ना. कसं सगळी व्यवस्था झालेली आहे. तुमचीच वाट होती फक्त. तेच म्हणलं काय रे अजून शिकून घ्याले. हो बाबा मी तर जातच नाही तिथं. नाही बा मारता. हो मी कसं आलो असतो म्हणा पण थोडंसं कसं अडचण आहे जरा. ते कसं मी एका दुसरीकडे चाललेला. हो सध्या तिकडे मी हो म्हटलेला आहे म्हणून मी काही येणार नाही. काय ना ते सोडून द्या ना पिच्च्या. इथं किती मजा असते. या तुम्ही या म्हणलं शांतराम भाऊ म्हणे सांगा म्हणून. काही सांगू नको मारते तू. डुबकत आम्हाला 100% सांगतो ना. हवता डुबकाच्या फिक्रीत आम्हाला. मला काय समजत नाही का तुमचा काय प्लॅन असेल तर. शांतराम भाऊले म्हणा भाऊ आता काही बा आता नाही आयरेत म्हणा तुमच्या. येत नाही रे बा येत नाही म्हणलं मी. हो तुम्ही तुमचं पाच बसा. काय रे तुम्ही अपदाकी पडले. काहीच नाही ना. आम्ही म्हणलं फक्त जेवण करायसाठी म्हणत होतो. ठीक आहे मग पहा ना. मग जमत असेल तर पहा मग. म्हणलं मारती दादा हो बोलाव नको बाबा द्यायला. म्हटलं येणार नाही म्हणलं ते इथं जाऊ मी. अरे बाई तिथंच होती का. बरं ठीक आहे. पण ते काय आता सगळे म्हणे शांतराम भाऊ म्हणे लाव म्हणे फोन म्हणून लावला. बरं राहू द्या बापू राहू द्या. येऊ नका जाऊ द्या. हो लोक काही बरोबर नाही. हो ठीक आहे जा मग तिकडे. राहू द्या ना बडभाऊ येऊ नका मग. काही हरकत नाही. हो ते कसं शांतराम भाऊ म्हणे म्हणून. नाही तर मी काय फोन लावत होतो. ठीक आहे ठेवतो मग ठेवतो. काय म्हणलं देवलाल आहे. मी म्हणलं काय बळभोले बोलावं नसन तसं. पाय म्हणलं सगळे पोट्टे अंदर बसेला येतं. पण माझ्या फोन लावला की शांतराम भाऊ सांगितलं बळभोले बोलावं म्हणून. म्हणजे बळभोचं म्हणजे पुरं धुईमध्ये करत होते ते. थांब आता काय बोलते ऐकू दे जरा. कसं हो झुंबर भाऊ जवळ बोलत नाही म्हणते. बळभाऊ येत नाही म्हणते आता. कसं करा म्हणलं त्याने ओळखलं आपलं हे. काय लेखाचं आता बडबो असते मजा असते नाही का. हो आता दुसरं मला वाटतं हे बा आपण काय करू. शांताराम भाऊ देवदास भाऊ सरपंच. हो तिघाचंच काम काढू लागायचं. हो यावेळेस तिघाला घेऊ आपण मस्त घेरेत नाही. हो नो टेन्शन. तसं म्हणता नाही का. हो लेखाचं पण सरपंच कसं बरोबर नाही वाटत ना ते. हो मला वाटतं शांताराम भाऊलीच घेऊ आपण. हो शांताराम भाऊ आणि देवदास भाऊच्या वाई लागायला पुरत नाही बा. का रे लाऱ्या. हो ता बुडा. देवदास भाऊ चांगली माणसं आहे त्याचं राहू द्या. हो शांताराम भाऊ चालू माणसं आहे. हो त्याला कसं हो त्याला आपल्या धुईमध्ये करायची त्याची. हो कारण की त्यानं कसं लय लोकांना चकमी दिलेलं आहे. आता बडभोल लय सतावलं त्यानं. हो आता कसं पुरा बिलकुल मागचा पुढचा खर्चराच काढू लागायचा. तसं करा. हो कसं आहे माझ्या जवळ काही लय त्रास दिला राजे यावेळेस. हो गव्हासाठी 3 दिवस झुललं. शेवटी आता म्हणलं त्याला पैता घाण झाली. हो आता यायचंच काम काढू मग. हो झालं फिक्स झालं मग उद्याचा माणूस. बिलकुल टार्गेट सकाळीच जाऊन बिलकुल हमला. उद्याचं टार्गेट शांताराम घनघणी. ओके पाय म्हणलं पाय म्हणजे मा किती उन्यावर आहे ती. पाय म्हणलं मला उद्या म्हणजे जगणं कठीण करणार आहे आता. हो चाल आता घराकडे लवकर चाल. ते नको सांगायचं. मा खोपडीत ती पोट्टे होते का असं. हो रे देवलाल खरी गोष्ट आहे काय. खरी गोष्ट आहे. मी प्रत्यक्ष ऐकलं ना. मी शांताराम सोबतच होतो. हो आता काय उद्या काही खरं नाही म्हणे बा तुमचं असं म्हणे बा.
तेच म्हणून राहिलं तुम्हाला मी आणि तुम्ही आणि आपले सरपंच साहेब तिघाचं उद्या काम काढणार आहे म्हणते ते पोट्टे. हो सगळेच जण. हो यायनं म्हणे यायले या तिघाली यावर्षी आपण टार्गेट करायचं म्हणे. म्हणून म्हणतो बा उद्या कसं आहे न थांबण्यातच आपलं भलं आहे. हो असं मला वाटतं बा. का सरपंच साहेब मागच्या वर्षी पाहत का किती दांगडून राजा. ना ते जाऊ दे एक टाइमले पोट्टे पुरले, पण ही चुकाटा गँग बी आली ना गावात. काचकुऱ्या टाका जोगते आहेत ते. मागच्या वर्षीच तर आलते का नाही, सारा घराचा धिंगाणा केला. मुद्दा म्हणलं का फरशीवर तिकडे कलर सांडून त्याईनं. हो किती बोलली मला बायको माय मला माहीत. तेच म्हणलं आपणच नसलं तर मग काय टेन्शन आहे. येतील आणि वापस जातील लेकाची. उद्या द्यायला आपण सापडातच नाही. सापडतेस ना रे. कुठं लपशील तू, कुठं लपतो कुठं म्हणलं. एक तर वावरात नाही आता आणि एक तर घरी येणार तर आहेतच ना ते आपल्यापर्यंत. मग त्याच्याचसाठी प्लॅन बनवून राहिला मी. आपण कसं आहे कोणाला सांगायचं नाही. चौघच जण रातोरात बिलकुल आपण जागलेले जायचं नाटक करायचं. गाड्या 2, माझी गाडी तुमची गाडी. सामान सुमान आता घरी गेलं की बायाला सांगा, कोणाला काही सांगू नका म्हणा. लोक आम्हाला उद्या चांगले रंगवणार आहे, चांगले आमची फजिती करणार आहे. म्हणून आम्ही चाललो एका अज्ञान ठिकाणी. तर नाव काही सांगू नका सध्याशी, नाही तर बाया कसं सांगून देईल. तर मग असं सामान सुमान घेऊन बिलकुल उद्याच्या सोयीनं मस्त फर्स्ट क्लास निर्जन स्थळी जाऊ आपण तिकडे जंगलात रामपूरच्या. ते मामा लुटरे नव्हता का तिकडे काही दिवस. तिथं माहोल बिलकुल मस्त पार्टी बनवू आणि मस्त टेन्शन नाही. हेच पुरलं लेखाचं. मला तेच वाटून राहिलं. कसं उद्या दुकान एरी मी बंदच ठेवतो. एरी काही लोकही सुचू देत नाही, तर मग कसं निघालेच पुरते आपल्याला. मस्त शांतता होते आणि टेन्शनचं कामही नाही बाई. झालं मग आता लागा कामू का. मी दुकान बंद केलं की बा थैली गेली फिरून वावरातच आता डायरेक्ट. सकाळी थैल्या उचलल्या, गाडी रेडी. तिकडल्या तिकडे खोमीर बाई. बरं चला बा मग आता तुम्ही म्हणतास तर नाही का घरी टच कर लागत नाही का. बरोबर ठीक आहे. फक्त बायाला सांगू नये का मग कुठं चाललो काय चाललो. काही सांगू नका. हो दिवस जाईपर्यंत 3-4 वाजे लोक आम्ही बरोबर चाललो म्हणा. हो आम्हीच फोन करतो म्हणा काम पडलं तर. हो कोणाला सांगू नका म्हणा कुठं गेले तर. काऊन की आमचे लोक उद्या म्हणजे कार्यक्रमच करणार आहे म्हणा आमचा. सांगितलं तो पाहिजे म्हणलं. शिवला जरा बरोबर बोलतो. हो काऊन की कसं आहे नाही 5,000 तर कमी पार्टी तरी वसूल करायचे बरं. कधी कुठे हो नाही तर आपल्याला काहीच नाही पैसे. म्हणून म्हणलं हो पाहिजे जरा दे आवाज दे ना. मी तर म्हणून याची चांगली झमकून देतो लेकाची गुंपाबुडीची याची. हो पण तू म्हणतो बा जाऊ दे आता कुठं बसतो त्या भानगडीत पळ. हो पण कमीत कमी पार्टी तर वसूल करतोस मी नाही का. मुंगशा आहेत वाटते बसेल अंतर नाही. अरे या ना हो कंदील आबाजी बाहेर. काय राजी येऊन बसलो काही पाहता का नाही इकडे. हो आबाजी या म्हणलं बाहेर. काय झालं बा हे. हो ना आता इतकं होऊन आता बेसरमासारखी येऊन बसलेले काही. हो ना आता ते नाही म्हणतात मी पैसे. आता एक तर खादोड्यानं काही पैसे दिले नसन. हो सोयीसारखी लागली नाही. आले असं अजून आता काहीतरी म्हणाले. काय म्हणता मग कसं काय आता बरा झाला प्रवास. मग आज लवकर आले वाटते नाही. म्हणजे आता दिसलं वाटते तुम्हाला नाही. होळी तरी संगच होतो ना राजा. काय आबाजी बोलतात तर ते काही असं म्हणा. पण मी एकच सांगतो तुम्हाला पैशाचा विषय काढू नका म्हणलं इथं. हो 5,000चा. हो नाही तर मग त्याच्यासाठी आले असेल तर आधी सांगितलं तर बरं. अरे काहीच नाही ना. मजा किती भाग आहे ते. मी काय तुम्हाला पैसे मागणार असतो काही. कोणत्याही गोष्टीचे पैसे मागणं शोभते का म्हणला. तुमचे पैसे निघणं हे आमचं महत्त्वाचं काम होतं. झालं आता बाकी काय करावं लागते. बरं जाऊ द्या आता. तर उद्याचं कसं काय करू राहिले म्हणून मग पार्टी गिर्टीचं काही आहे का नाही म्हणलं. नाही मग शरम भाऊ आपले पाहुणे येऊन राहिले का आपले याचे. अजाबराव आपले दोगोरेचे. त्याला तर फोन आला की बस झालं. मग संकेतचं मिस करते चाललाय तिथे. भेटीला आलो आणि बस झालं. हो पण लेखाचा विजय शाय नाही. पण हो काहीच आपल्या घरी बोलावत नाही ते पार्टीले. हो आपल्या इथं जिथे रामपूरले कोणाची इथं असो आलाच म्हणा हजरच. हो पण त्याची इथं काही दिलं नाही त्यानं. बस तेच म्हणून राहिलो मी. कंदिलाबाजी तेच मुद्दा काढला मी. आता विषय तेच झाला होता आमचा की बा हे जे आहे अजाबराव कोणती पार्टी असली हजरच आहे. पण त्याच्या घरी काही बोलावलं का त्यानं. म्हणून म्हणलं हेच संधी आहे ना. आम्ही संधी त्याला तुम्ही फोन लावा. हो का म्हणा काय राजा काही काही आहे का नाही म्हणा पार्टी गिटी येऊ का म्हणा आम्ही. पहा ना मग कसा करते त्या. पहा आता गंमत घ्यायची. एखादा गोटा मारून नाही का. हो जमलं तर जमलं आपलं वाचते. मजा येते मावलं येते. हो येते घरी काही सुकान खाऊ देत नाही बुडी. असं म्हणतं का. बरं पाहू का लावून लेखाचा. पण मला आठ धुरण म्हणून लेखाचा. म्हणून पाहिलं काय जाते आपलं लाजिम करून ठेवायचं पुढच्याले. म्हणजे ते डबल म्हणणार तरी नाही इथे येतो म्हणून. पहा जरासा बोललो आणि आमच्या तिघाचे सांगा 5 जण चालले जाऊ मग. उद्या इथं तिथं आपलं बसले रवटल्यापेक्षा. एक तर आमच्याकडे पैसे. पहा मग पहा जमत असेल तर पाहतो फोन लावून. किती वाजले 8 वाजले नाही का. आता मार्केटातून आलं असेल बहुतेक घरी. हो पाहतो लावतो फोन. हो ते याटो घेऊन जात असते ना. हो लावतो फोन. हॅलो हा कोण बोलून राहिले म्हणलं. हॅलो शिवला काय जरा बरोबर नाही वाटलं मुलीकडे. आवाज तर आला का शिवराला बा. रातचा फोन लावून गलतच आहे नाही का. हॅलो हा म्हणलं मीच बोलतो म्हणलं. हॅलो अरे बा लवकर सांग ना कोण आहे. मला कामं नाही का. रिकामा माणूस आहे का मी. माया मला काही सुटून नाही राहिला आता. मार्केटातून उशीर झाला आता घरी निघाला. कोण आहे तू. हॅलो करून राहिला. कंदील आबाजी कंदील. रामपूरचे ओळखता का म्हणलं. हॅलो कोणत्या खंडील आणि कोणत्या काय. अरे कुठं खंडील राहिले आता. सगळं सोलरवर काम आलं तू काय बोलून राहिला. कोण आहे खंडील. कोणतं खंडील. बाबा हे तर ओळखूनही नाही राहिला बा. का कसं. अरे म्हणलं मी आपलं सीताराम पवार. रामपूरचे बुढा आपण ते बैरमची यात्रा. हंडी काय बोलता राजा. मी काय ओळखत नाही का तुम्हाला. मजा करून राहिलो होतो ना. काय म्हणता बोला काय म्हणता. हो बोलतो म्हणा. मग कुठे हा कुठं म्हणलं तुम्ही. जरासा आवाज जरा आला कशी राहिला म्हणून म्हणलं.
काही नाही इथे आम्ही औषध घ्यायला आलो होतो. हो घेतलं. उद्यासाठी घेतलं, नाश्ते घेतलं. हो बरं बोला काय आहे तुमचं सांगा आता. औषध घेतलं म्हणते बा काय मेडिकलात गेलं असं. हो असं बरं बरं ठीक आहे. तर म्हणलं उद्या कसं आम्ही येऊ राहिलो म्हणलं तुमच्या घरी. हो ते मुक्षीला म्हणते बा याचं म्हणून. मी नाही काही म्हणलं तुम्हाला या ना तुम्ही बिलकुल उद्या या. कर राहिले का होईची मावलच करून टाकू. हे काही नाही या तुम्ही 5 करा 2-3 आणून टाकू लागायचे. बरं म्हणलं आपलं अजून तिघं वाढत चालते का म्हणलं म्हणजे 5 जण आहो आम्ही म्हणून म्हणलं गाडी करायला पुरते बा म्हणून. 5 नाही 15 आणा ना. हो मी काय लपकणारा माणूस आहो का. मग वावरातनी बनवू आपल्या मस्त कोपऱ्यातनी. टेन्शन नका घेऊ. मी आता कसं सगळं सामग्री साठच घेतो मी आता. या तुम्ही उद्या कोण कोण आहे ते सगळे. तेच म्हणून राहिला मग शिरा कुठं गावातनी भानगडी नेनते. हो तिथं आपलं मस्त कसं फर्स्ट क्लास आपल्याला खायची आवड. आपल्याला काही रंगपंचमीचं काही नाही. ठीक आहे मग येतो मग आम्ही. हो माहोल बनवून टाकू मग उद्या. ठीक आहे मग या तुम्ही काळजी नका करू बिंदाशा. म्हणते हो या मग ते पण काय मध्ये काही सुधीच नाही दिसलं कडे ते. हो आवाज होतं असं वाटते मला वाटते चार्जिंग करेल आहे कडे त्यानं. हो जरासं म्हणजे टाईटमध्ये होता. हो असं वाटते बा मला. त्यांना टाईट असो काय तिकडे चार्जिंग करू आपल्या पैशान करू राहिला का. पण आपल्याला तर उदार मनानं बोलावून राहिला ना ते या म्हणून पार्टीले. हो जाऊ आपण उद्या. आणि गावातही जास्त थांबणं बरोबर नाही. कंदीला बाई सांगतो तुम्हाला लय लोक कसे आहे तुमचे म्हणजे लय जैतोड लोक आहे बरं तुमच्याविषयी. हो आता एक तर तुम्ही घर रिपेअरिंग केलं चांगलं केलं लोकांना चांगलं वाटू राहिले ते. हो त्यापेक्षा कसं आहे तुम्ही नाही करावं काही पण लोक खुसफुट काही काढू शकते. एखाद्याच्या अंगावर रंग फेकला कंदील बुड्यानेच टाकला बा काय आहे भांडणं लावून द्यायले. याच्यातच लोक कसे बरेचसे हेतू साध्य करत असते बरं. म्हणून गावात न थांबलेलं बरं. पाहुणेबाच्या घरी जाऊ अजाबरावच्या आणि मस्त फर्स्ट क्लास पार्टी होऊन संध्याकाळी घरी येऊ. जमते ते तर आहेच म्हणा. लय लोक जायते तर पोराजवळ गाडी आहे बा असं तसं. आता घराच्या लय जाऊ राहिलेत पण. हो ना आपण जाऊ दे आता. हो चालले जाऊ मग नाही का कुठं बसतं बा नसते गावात भानगड. हो नाही देवदास गिवदास याचे रंगवाले अजून फालतू ताल करणं. हो ना आमचं वय काय त्याचं वय काय काही समजत नाही काय. हो चला मग चालले जाऊ उद्या मग शिरा. हो ओके. तेच म्हणलं ना आपल्या कसं प्रतिष्ठेला शोभते का हे रंगवणं पैणं धावणं. सरपंच म्हणे बा आपण कसं दूर राहिलेलं बरं. नाही तर मग हे कसे शिवलाल गिवलाल काय लायकीची माणसं आहे का ती. चालले आपले रंगवणं हे ते घरादाराचा धिंगाणा करणं. त्यापेक्षा आपलं गेलं मुकाड्या रातच्यानं सकाळी आपलं तिकडे चाललं जाईन आम्ही आमच्या हिशोबानं. आणि आपलं मग संध्याकाळच्या पारी येऊन जातो आम्ही 3 जण. जा बाबा तुम्ही पण कुठे चालले नेमके सांगून तर जा. म्हणजे नेमके चालले कुठे तुम्ही. नाही सांगता येत ना नलू. सध्या कसं सांगितलं की मग कसं होते तुमचं बी कसं बायाचं माहिती आहे पोटात राहत नाही तुमच्या. देसान तुम्ही सांगून अजून मग तिथं यायचे होय. ते शोध घेण्याच्याच मार्गात आहे ते. उद्या मावर बिलकुल 32 आहे. मी नाही सांगत ना त्याले फक्त कुठे चालले तेवढं तर सांगा. लय चलाक लोक आहेत त्याच्यातनी. काय एकापेक्षा एक हुशार आहेत ना आपल्या गावात. झाबऱ्या झालं हे झालं काही बी मिसानं कोणत्या कारणानं बरोबर माया पता काढते ते तुमच्यापासून. मग असं आहे ते. मग लय खतरनाक आहे. म्हैस सुटली बा. म्हैशी पाहून गेल्या बा. याच बोलावाले कुठं आहे शांताराम भाऊ. असं आहे ना ते सांगून तुम्ही तिकडे गेले यावं म्हशी पायाले. असे चलाक लोक आहे आपल्या गावातले. म्हणून सध्या आम्ही तुम्हाला काही सांगत नाही कुठे चाललो होतो. आम्ही बरोबर तुम्हाला व्हॉट्सअपवर माहिती देईल मग ते. बरं ठीक आहे बा आता तू म्हणत असतो देऊ का मग मी ते सामान हे ते भरून उद्याच मग मसाला वाटून हे ते सगळं मग एका ठिकाणी तुम्ही करणार आहे भाजी गिजी नाही का. बरं ठीक आहे मग जा जागलेलं जा आणि तिकडे जा मग उद्या फक्त आम्हाला कळव जा बरोबर. घरी थांबूच नका बाबा. मी तेच म्हणत होतो तुम्हाला वावरात जा आणि एखाद्या वावरात नाही आपलं कसे आराम करत बसा. लोक घराने येते तर सगळं कलर टाकते मागच्या वर्षी सगळं गीता पुसा लागल्या मला. तेच म्हणलं म्हणून लोक तयारीतच आहेत ना उद्याच्या. मग म्हणून चाललो आम्ही शांताराम भाऊन देवदास. हो आम्ही एका ठिकाणी चाललेलो फक्त आमची थैली गेली भरून दे. सामान सुमान हे ते उद्याच्या हिशोबानं तिकडे आमची जेवणाचंही पाहतो आम्ही. आणि उद्या 4-5 वाजताच्या नंतरच येतो आम्ही घरी. चालले कुठं तुम्ही चालले कुठं म्हणलं. सांगतो मी तुला नंतर कुठं चाललो काय नंतर सांगतो मी त्याचा विषय नाही. फक्त म्हणलं आता मी चाललो जागली रात्री. बुलेट घेऊनही जातो आता सकाळीच तिकडे जाणार हो. तिकडेच आंघोळ पाणी हे ते सगळं टावेल घेऊन सगळं देऊन देऊ संगच. बरं ठीक आहे बाबा म्हणलं पाहिजे फक्त लवकर येता घरी नाही दिवसभर तिकडेच. येतो मी संध्याकाळी 6 वाजता येतो. हे निपटलं की होळीचं हो धुलीवंदनवाल्याचं गेली गडबड की बस आलोच मी. हो काही टेन्शन नाही. आम्ही 3 आहो ना काही विषय नाही. झालं तयार आहे. हो तेच म्हणलं पाहिजे पोट्टे आहेत पुढे बसलेले तिथं. हो जरा हिशोबाने निघा लागते बरं वावराकडे. हो ना ते मला दिसले ना. मलाच तर म्हणे तर कुठं चालले. मला काही नाही जागलेलं चाललो. हो तर म्हणलं बा हो तुम्ही जा आता पहिले पुढे. हो तुम्ही देवलाल आम्ही येतो मागून मग 10-15 मिनिटांना. हो म्हणलं सकाळी बरोबर आपल्या चौफुलीवर येऊन जा तिकडे जंगलाच्या रस्त्यावर. आम्ही पुढे होऊन जातो बरोबर. ओके काहीच विषय नाही. हो फक्त तुम्ही आता काही राहिलं सुईलं सामान पाहून घे जा म्हणजे अडचणी यायला नको. हो सकाळीच निघू आपण. नका काळजी करू तुम्ही फक्त आता पुढे व्हा. आम्ही येतो मागून मग. हो जा तुम्ही आता जा. हो घरी सांगितलं ना सगळं. जा मग. लवकर याच सकाळी 4 वाजले ना आले असं नाही तर तुम्ही बसलो वाट पाहता मी अर्धा घंटा झाला. सटकन निघा लागते ना. फालतू दिसलं कोणाला की झालं हुकलं सगळं. चालतो पाहा लागते ना. डॅनी नव्हता का वावरात. डॅनी होता ते आता कंदिले आहे मग वावरातच आहेत नाही जागलेले. हो कसं आहे चुकांना देऊन हे बघ बुलेट काढली ना आलो. हो सामान गिमान घेतले सगळं काही टेन्शन नाही ना राहणार आता. सगळंच घेतलं ना टावेल पासून सगळं काहीच विषय नाही. आता आपल्याला दिवसभर बिनगोर.
मग आता जंगलाचा रस्ता ना हो, खोपडी गिपडी करू तिथंच आपले दिवसभर आराम करू नाही का. काही भाजी गिजीचं मग काही आहे ना साहित्य. सगळं सगळं गेलाय तू काळजी करू त्याची. मग काय आहे ना, लागलं तर मग तलाव आहे ना तिथं, मग त्याचा काय लोळ आहे. पकडता येते मच्छी गिच्ची. चल सरपंच निघा मला बाहेर. सरपंच आहे का हो? सरपंच निघा हो, बाहेर निघा म्हणलं. सरपंच कुठे लपले? बाहेर आहे म्हणलं. सरपंच नाही येत ना. तुम्ही किती काही आवाज ठोकले तर येते का? मग स्वतःहून येत असते कोणी आपलं भिजून घ्यायले. तुम्ही बा एक आयडिया करा. मी काय म्हणतो झुंबर भाऊ, ते काय दुकानातलं सामान पाहिजे म्हणा, असं तसं म्हणा, आणि बरोबर बाहेर येते माणूस. मग जा तुम्ही. जा 100% अंदर लपलेलेच आहेत ते. जा जा जा. मला तेच वाटू राहिलं नाही का. हो ना, दुकान बंदच आहे त्याचं. दुकानापासून आलो तर आता मला वाटतं 100% घरीच आहेत ते नाही का. बरोबर पाहतो ना मी. लपले असं नसते, घरात आहेत ते. आवाज देऊन नाही राहिले. आलो मी आलो. बरोबर आणतो त्याला बाहेर. तुम्ही तयारीत राहा मला बरोबर. बकडा गिकडा बिलगुड आल्याबरोबर सुरूच करा. हगीच नाही करा. चाललो मी घरात. जा लवकर जा पटकन. हो अजून बाकीचे लोक आहेत, सुरुवातच आहे आपली. जा पटकन जा. नाही म्हणलं आपलं सरपंच आहेत का म्हणलं घरी. थोडं काम होतं बघ जरा. काय तुम्ही झुंबर दादा, कसं तुम्ही हे बघा बरं. ते केली फरशी खराब तुम्ही. काय काम होतं तुमचं? काय काम काय म्हणत त्याच्याशी? अरे हो ते खराब झालं नाही का. हो काय पोट्टेले कलर टाकले अंगावर. मग ते आता काय आता घरी नाही साखऱ्या बुडी करून राहिले. कलक साखर आण रे साखर आण रे. आलो दुकानात दुकान बस बरोबर म्हणलं. सरपंच साहेब असं आवाज द्या बा. किलोभर साखर पाहिजे होती. सगळे नाटकात बरं यायचे. हो आता पोरायचा आवाज आला ना मला बाहेर. तर ते दुकानातच गेले होते. बघा तिकडे कुठं असतील ते. उघडं नाही का दुकान? उघडं नाही का? नाही ना उघडं नाही ना, म्हणून आलो मी इकडे. मग काय धावत पळत बरं इतका उशीर झाला तरी मला दुकान नाही उघडवा. काय तब्येत नाही बरोबर नाही. सरपंच साहेब आहेत का घरात आहेत का? राहत नाही ना. गेलेत ते दुकान चाबी घेऊन गेले असतील ते. लावून गेले असतील कुठे वावराकडे गेले असतील. येतील काही काम असं. असं का. हो का बरोबर. हो नाही मला वाटलं घरीच आहे का. नाही चप्पल नाही वाटते नाही का. बुलेट नाही वाटते. असं बाहेर गेले वाटते कुठेतरी. बाहेर गेले. दुकानच उघडतो म्हणे. चाबी घेऊन गेले. बहुतेक शेतात गेले असतील ते टप्पा बदलासाठी. येतील ना येतील. जाऊ दे तिकडे बाबा. नाही काही म्हणा, सरपंच आहे घरातच नाही का. हो मॅडम म्हणून तर पुढे आल्या आता. बहुतेक पाहता ना. हो काढतो बाहेर तर काढतो सरपंचाले. थांबा म्हणा तुम्ही. बरोबर पाहतो मी. हो आले की मग घेऊन जातो साखर. हो येतो मग येतो. काय म्हणते? नाही वाटते घरी नाही. हो काय कुठे आहे म्हणते सरपंच साहेब? अरे घरातच आहे, पण मला काय म्हणे बाहेरच गेलेले आहेत म्हणे. घरात नाही म्हणे ते. हो 100% सरपंच घरातच आहे. मी काय म्हणतो एखादा फोन लावर. फोन लागते का समजते मग कुठं आहे काय आहे तर. 100% बा. ते कसं आहे, ते नाटकं करू राहिले काहीतरी. हो घरी असूही शकते किंवा नसूही शकते. तर कुठं आहे त्याचा आपण शोध घेऊ ना. तर तुम्ही काय करा झंबर भाऊ, एक फोन लावा. त्याला म्हणा तुमचा मुलगा आला म्हणा. वळाखाली उभे आहे म्हणा आम्ही. काय कुठं आहे दुकान बंद आहे म्हणा. कुठं आहे तुम्ही? दिसून नाही राहिले. असं फोन लावा बरोबर. हो तर सांगन ते कुठं आहे काय आहे तर. नाही तर 100% सांगतो ना. कुठंतरी ते दळलेले आहेत आणि ते बाहेर येणेच नाही आता. ते का तसं असू शकते ते नाही का. हो ते कसं आहे त्याला माहित आहे आपण येतो म्हणून. हो म्हणून त्याला आधीच आपली पूर्वतयारी करून ठेवलेली आहे नाही का. हो बरोबर. त्याला मग बोलतो ना मी. तुमचा मुलगा आला म्हणतो नाशिकहून. कुठं आहे म्हणतो तुम्ही नाही का. दुकान बंद दिसून राहिला बा. हो बरोबर पाहतो खंच चक्कर काय होते. हो पाहतो लावून मग. काय मस्त वातावरण आहे का नाही रे. सकाळी आता खोपडी झाली ना. आता हे बा चहाचं पायगड्या देत असते. हो सामान गंज भगुने काय ते बाहेर काढ. जरा चहा घेऊन आता. दूध आणलेलं आहे मी. हो ना घेऊन आता तर बसलोय खोपडी करून. थांबा ना जराशी गडबड काय करता. आता दिवसभर इथंच राह नाही ना आपल्याला. शांततेनं आरामात चालले आता. काही विषय नाही. आलाय वाटते फोन. पाहते काय तर फटकन फोन बंद करून टाकायचे आता. काय कोणाचं पाहून घ्या. बरोबर बोलतो मी. हॅलो सरपंच साहेब कुठे आहे म्हणलं तुम्ही. हो का रे तुम्ही सकाळपासून कुठे गेले. तुमचा पोरगा आला ना घरी. नाशिकवर तुम्ही कुठे जाऊन बसले म्हणलं. दुकान मध्ये येत आहे मला म्हणे पाहुणे मध्ये दुकान. तेच म्हणलं दुकानात आहे ना तुम्ही. तुमचे आले ना फॅमिली आले तुमचे पोरं आले ना. काय म्हणलाय झुमऱ्या ही मरी शिकून राहिला आता. हो पोरगा आलं म्हणते माय. अरे बा म्हणलं येऊ दे ना. आले तर मग मी काय येत नाही का घरी. येतो ना मी घरी. येतो मी. हो मी येतो 10-11 वाजता. काही वांधा नाही. येतो म्हणते. हो का असं बरोबर तेच म्हणलं. त्या पोरं आले तुम्ही घरी. कुठे नेमके कुठे गेले कुठे म्हणलं तुम्ही.
म्हणजे आता कुठं गेलो म्हणजे अरे बा थांब ना मला मी इकडे आपलं आलो होतो थोडंसं महत्वाचं काम होतं दुकानदाराची ते मला बिल द्यायचं होतं सकाळीच आलो मी मिळालं कसं 10-11 वाजे लोक आपले धामधूम कमी होते येऊन जातो मग हो का असं असं बरं बरं या मग 11 वाजे लोक या 11 येते होते 11 या मग 11 वाजता हो ठीक आहे ठीक आहे काय म्हणलं देवदस आहे असं आहे आपल्या घराभोवती हिंडून राहिल्यात ते आता हो त्याला काही सापडून नाही राहिलं कोणी माया बी 2-3 की फोन आला म्या काही उचलला नाही तर पाहिजे देवदस हा चक्री द्यायचं नाही ना अजिबात आता कसं टेन्शन घ्यायचं नाही मस्त आता येऊ जरासे जंगल सफारी करू आणि मस्त भाजी गिजीचं पाहू हा ठीक आहे चला आता पहिले चहाचं पाहून घेऊ मग पान आता सरपंच म्हणजे पोरगा आला म्हणजे त्याचा हो काही आपलं म्हणजे काय समजतच नाही आपल्याला पाहिलं असं त्यानं काही दिसले नाही बाया काही नाव सांगून नाही राहिले कुठे गेले म्हणून हिंडू ते द्यायले असंच सांगायचं दिवसभर हो संध्याकाळ लोक जायचंच नाही आता चला आता मांडतो मी चहा अरे घाबरू ते तर मध्ये कलम द्यायसाठी गेलो म्हणते दुकानदाराची हो काय 11 वाजता येतो म्हणते बा अकरान कायचं काय कुठं दुकान उघड्या सगळं बंद बांध आहे सगळं 100% त्यानं दिली चाट आपल्याला कुठं तरी पाहून येतीलच ते जाते कुठं हा चला आता कुठं चालायचं आता शांताराम भाऊच्या घरी चला म्हणलं शांताराम भाऊच्या घरी ते आपलं कसं मुख्य टार्गेट आहे नाही का हो चला शांताराम भाऊला आता रंगवायचं आपल्याला काय आता लारायला का तुझ्या बुडाला का कुठं आहे रे देवदत्त भाऊ हा त्याला जरासा लावला असता जरासा याच्या तर वावरातून बाबा माय मी फोन लावून पाहिला पण उचललाच नाही काय माहित आता येतील ना ते वावरात जरा काम असेल तर आलं नसन बरं जाऊ दे तुझ्या पुढे काही विषय नाही बरा हो लावू दे ते आपण जर गेलो तर सुद्धा होती फक्त शांताराम भाऊचा हा चला मारा राव तिकडे चला म्हणलं चला जंगड्या चला मोर्चा तिकडे घ्या आपल्या शांताराम भाऊच्या घराकडे चला म्हणलं चला काय करायचं तो फक्त एवढंच म्हणायचं अरे बाबा रे माडव्यातनी रंग गेला रे पोट्यान रंग टाकला रे हो बिलकुल शांताराम भाऊ बाहेरच येते हा हो मॅडम आहे का असं तसं करायचं हो बस 100% शांताराम भाऊ बाहेर येणंच आहे हा मग करतो आम्ही दणका सुरू पर म्हणलं हसायचं नाही अजिबात काय हो वैकुणी आलं पाहिजे हो पाहिजे रे संख्या हो अजिबात म्हणलं बोललो का कोणी आता काय हो जाय आता जाय कर सुरुवात कर जा मारते इकडे येऊन राहिला अरे मारते दा तिकडे थांबणं मारते दा तिकडे थांबणं जरासा अरे बाबा रे रंगाला रे माडव्यात रंग गेला मॅडम चंद्र भाऊ कुठं मी म्हणलं संख्या नाही तू जाय दे समजलं मला ते वाटलंच तरी येणारच आहे म्हणलं बघ तू आता थांब आता इथंच थांब तू काय म्हणलं तुमचा ताल काय सांगा वाटतं तुम्हाला काय तुम्ही कसे राहता तुम्ही काही समजत नाही तुमचं हे कुठून आले पळत धावत तुम्ही हे कपडे बदलून टाका आणि चांगले कपडे घालून घरात बसा अरे का मग लग्नातले कपडे घालू का आता लोक पाय म्हणलं कसं झाला हाल माय म्हणून तर पळत आलो मी घरी जाऊ दे आता एवढं आता भिजलंच तर आता एक बाजून याच लागन ती नाही तर अजून घरी यायची लेखायची येतो म्हणलं मी येतो हा काही वांधा नाही लवकर आहे काय ताल सुद्धा नाही दिसून राहिलाय पायदा म्हणलं मला रंग लावायचा नाही काय तुम्ही जराशी मगापासून पाहूनच राहिले हारावरा लक्ष आहे माझ्या तुमच्यावर मग हातात रंग आहे का काही आपलं तू बी काही बोलून राहिली पण आधीच तर परेशान आहे तिकडे कोणी सापडून नाही राहिलं शांताराम भाऊ नाही तर सरपंच नाही देवदास भाऊ नाही पण आलीच तंग होऊन आलो तिकून आता ते नलू काय करते काय मी अरे नाही मापाशी रंग नाही आहे काळजी नको करू तू हो आलोच मी आता जरासं गेलोच तर आता एके बाजून रंगून येतो म्हणजे घरी येणार तरी नाही तर घरी धिंगाणा करते पोट्टी काही ताल करणं हो ना काय कशी दिसून राहील पावरती जा आता जा लवकर या जास्त टाइमपास नका करू तिकडे जेवण करायला लागते घरी या लवकर थांब ना आता आत्ताच तर रंगवतो मी तुला का संख्या तयारच आहे तिकडे बरं ठीक आहे आलोच मी 5 मिनिटात संकेत दे म्हणलं आवाज दे आता बरोबर हा हो बोला वहिनील बोला हो म्हणा ते मारतीत आले लय पकडून राहिले म्हणा पोट्टे मारू राहिले म्हणा हो दे जरा आवाज दे ओली में उड़े रे गुलाल रा 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 रे रा रा सा रा जमलं का नाही रंग नका टाकू असं होते कसं जमलं आता मस्त बरं आज ना छोडे गे तुम्ही घरात या आता सांगतो तुम्हाला चालले मोठे भला आता मार आली मी मोठ्या काळजीनं जा तिकडे खेळा जा
आज ना छोड़ेंगे. अरे बाप आले का कोण ओतलं रे बोयाच्यात मीठ कोण ओतलं म्हणलं का पुरीच टाकली बा पुरी. काही बोल नको ना. म्या टाकलं ना मीठ, म्या मॅस्त टाकलं ते बरोबर टाकलं मी हिशोबानं. हा का आजच भाजी करून राहिलो का मी. अरे बाबा, अरे मग तुम्ही काय नाही टाकलं मला विचारतच असता. उकडाच्या अगदी मॅच टाकलं ना त्याच्यात. झालं तुम्ही टाकलं वाटते. सांगा मी दोन वक्ती टाकलं त्याच्यात. वा रे वा, काय राजा तुम्ही सांगाल पाहिजे बाळू. कास करा इथं झाले 1756 आचारी. हो ही टाकून राहिला आणि ते टाकून राहिला. अरे एकानं करायची असती भाजी, तिघे जण भिडलेन. काय राजा काय केलं तुम्ही कचरा आहे. हा चला पोट्यो जा रे बा भाज्यो आणा डबल आणा. मसाला गिसाला डबल वाटा डबल कराय. किती मीठ झालं हे. पण आता माहिती गलती आहे का. मी पूर्ण टाकलं रे. विचारायला पाहिजे टाकलं का बा का नाही टाकलं. बरोबर मला वाटलं बा तिथं पोळी दिसली म्हणून टाकलं म्या. बरोबर चिमर राव रे काही गरज. जाऊ द्या ना बा. हे बा मामा घ्या दुसरं घ्या. जाऊ द्या हे आता काढून टाका. धुवून घ्या बरोबर आणि डबल करा ती. हो जाऊ द्या फोल्डी डबल द्या. जाऊ द्या काही आपल्याजवळ कमी नाही म्हणा. हो पण कसं तुम्ही बसा आता. मिस करतो बा आता. जा भाज्यो आणा म्हणलं डबल ते मसाला करायला लावा. वाजू द्या आता रातचे 10. हा जा जा. मग नाचून आपण. हे पण म्हणलं पहिले जेवण करू. ताचं वाढेल आहे ना आपण. जेवण शिवला राहू दे ना गाणं ते लावू नको म्हणलं. नाही पहिलं गाणं मग खाणं. मान ठेवाच लागेल तुम्हाला माया. चला जराशी तरी नाचा तुम्ही. चला लवकर. नाही ना पाहुणे बा खरं सांगतो ना. मला नाचताच नाहीत ना. हे बा तुम्ही हे बा राहू द्या ना. मग नाचा ना जेवल्यावर नाचा ना. एवढी तिकडे नाही म्हणते नको. चला आपण नाचू रे. चला काशीनाथ वा. चला वाजवा रे बजाव रे बजाव रे. नाचणं गुळणं काय कुकडे गेले ते कुठे गेले म्हणलं. हा पाय बरोबर आण बरं त्याला लवकर. बघा राजा काय लोक आहेत काय. आता पटकन जेवलं असतं माणूस मोकळं झालं असतं. काय धरणी धक्का ते अजून गेले चढवायला ते 100% तिकडे ठेवला ते ना. आलोच मी बोलावून द्यायले. तुम्ही बसा तोपर्यंत. असं आहे खाणं नाही घेणं नाही. हो खाणं कमी पिणं जास्त. हो आता हे बी गेलं बरं. हे त्याच्यासाठी गेलेलं आहे. मी सांगतो 100% 15 मिनिटं येत नाही आता हे. हो आता इथं किती वाजले 8 वाजून राहिले रातचे. हा काही जा म्हणलं घराकडे. हा बापा मी काय म्हणतो जास्त आहे बा आपण काही यायच्या मागं लागू नये आता. हो सट आपलं उकड खाऊन घेऊ मस्त. हा सटकन आपलं गाडी पकडी निघाली घराकडे. हा जाय तिकडे यायला बसा म्हणा. तिकडे घ्या का काही करा. हो येऊ द्या ना बा. ते काय म्हणतील आपल्याला. मग आता यायच्या नांदी यायला पुरते का आपल्याला रात गाजवायची बाई. हो एक तर त्यानं लेखानं म्हणे 2 किलो आणतो. हे पा अर्धा पाऊनच किलो आणला वाटते बा. हो त्यापेक्षा मस्त आपले पिसं खाऊन घेऊन चालले जो. बसाले का रस्ता पिता. बस घे कर सुरू कर काल त्यातलं पूर्ण चल दे रट्टा. तसंच करा. पण ते उद्या काय सांगावं त्याला. हो उद्या जर सकाळी म्हणलं तर कावराच्या पोहून गेले तुम्ही. सांगता येते कुत्र्यानं तोड लावलं म्हणा बा. काय करा म्हणा मग तुम्ही काही लवकर येत जाई नाही म्हणून मग कसं कटायला चालू गेलं म्हणा घराकडे. हा बस काही बी सांगता येते ना. हो त्याचा काही विषय नाही. हो घ्या आता पटपट चल कर सुरू. तुम्ही राजा का नाही बसते तिकडे तिकडे अर्धा घंटा. अरे इकडे ना शिवलाल पाहुणे बा. काय राजा जबरा या इकडे काही राहिलं नाही. अरे काय झालं रे बा. काय कळला कुठे राहिला तू. हा कुठे गेले. हा कंटिन्यू कुठे गेला म्हणलं. कुठे गेला बसले तिकडे अर्धा घंटा आपण नाही. इकडे पहा बरं. हा पुरं बिलकुल चकचक करून गेले म्हणलं. हे आता प्लेटा दहाचेच काम राहिले आपल्याला. रस्ता प्या आणि घरी जा. असं आहे दिले पाय आहे. हो आता इथे थांबायची गरज नव्हती का. कुठे गेलं पाय बरं ते. कुठे आहे पाय ते. गेले ना ते गाडी नाही दिसली म्हणून तिथे पाहायला आलो मी. हो ना तुम्ही बसता राजा तिकडे इतका टाइम आता. पा बरं दिला ना झाबू द्याय ना. हा पुरी उकळ खाऊन बिलकुल पाहायला ते. एक तर उलटी आतडी माहित नाही का ते. हा एकटाच पुरं गायब करतील ते. कशा माणूस आहे का म्हणजे आपल्याला काही ठेवलं नाही का. काहीच नाही फक्त प्लेट रस्ता असेल बा. बसायच्या पडेल काहीच नाही. बसा आता बसा शिवलाल भाऊ बसा म्हणलं खाली. घ्या ते भाकरीचं घ्या दवडी इकडे तोडा भाकरी आता. अरे बाबा असा चावट माणूस आहे राजा. काय करा आपण लेखा ते. हा सैन करावंच करा. नाही आता नाही सोडत त्याला पण. हा जाऊ दे आता रस्ता पिऊ आणि चालले जाऊ. हा जाऊ दे जा म्हणाले गो जा.